मग तिकडे मोठ्या साहेबांचं आणि सगळ्यांचं भांडण झालं. भांडण? हा, मोठ्या साहेबांचं सगळ्यांशी भांडण झालं. हा हा, भांडण झालं. पुढे काय झालं आणि भांडण काय झालं होतं? या घरादाराचा मालमत्तेचा ज्याचा हिस्सा ज्याला त्याला देऊन टाका. तुझं माझं पटत नाहीच कधी, पण तुझा मुद्दा करेक्ट आहे. आई, माझं सुद्धा तेच म्हणणं आहे. आई, करून टाक वाटण्या. आई, मला वाटतं वाटण्या केल्याने हे सगळे वाद संपून जातील आणि घरातलं एकंदरीत वातावरण बघता मला वाटतं वाटण्या करणं हाच योग्य पर्याय असेल. आई, आणि कसं आहे ना, नात्यांची दोर सैल झाली की कितीही गाठी बांधल्या ना तर काहीतरी सुटतच. आणि काही गोष्टी वेळेवर वेगळ्या झाल्या तर कदाचित सगळंच वाचतं. आणि कधी कधी एकत्र राहण्यापेक्षा अंतरच नातं टिकवून ठेवतं. बाकी सगळा तुझा निर्णय आहे. मी तर कायमच या घराचं भलं बघत आले. नाही, वाटणी होणार नाही हा माझा निर्णय आहे. अजून 6 महिन्यांनी अभिमन्यू जो निर्णय घेईल तो अंतिम निर्णय असेल. मला हा निर्णय मान्य नाहीये. तुला हे मान्य नसलं तरी कायद्यानं हेच होईल. ज्या इच्छेने हे मृत्यूपत्र लिहिलं गेलं त्या इच्छेपेक्षाही एक मोठी इच्छा असते, वरच्याची इच्छा. आपल्या घरात जे काही होतंय ते सगळं आपल्या इच्छेने होतंय असं वाटतंय का तुला राजवर्धन? नाही राजवर्धन, सगळ्या गोष्टी आपण ठरवत नसतो. काही गोष्टी वरूनच ठरून आलेल्या असतात आणि ते टाळण्याची ताकद ना तुझ्यात आहे ना माझ्यात आहे ना या घरातल्या कोणामध्येच आहे. त्यामुळे हे सत्य स्वीकारायलाच हवं. मला काय वाटतंय ते मी खरं खरं सांगू का? हे म्हणजे माझा अजूनही तेवढा तरी अधिकार या घरावरती आहे असं मी समजतो, पण मला हे काही मान्य नाही. आणि अभिमन्यू, 6 महिन्याची तरी कशाला वाट बघायची? जे तू 6 महिन्यांनी करणार आहेस ते आत्ताच करून टाक. अरे हां, आणि आमचा आपल्या अभिवर विश्वास आहे ना, तो कोणावर अन्याय होऊ देणार नाही. योग्य काय तो निर्णयच घेईल. हो ना अभि? अभि, ज्याच्यावर सगळ्यांच्या नजरा वळतात त्याचं आयुष्य त्याचं राहत नाही, लक्षात ठेव. आणि निर्णय तू घेशीलच, पण कुणावर अन्याय करणार नाहीस. अभि, आता निर्णय तुझा आहे. कायदा निकाल लावेल काय? स्वतःच्या पोराला कायदा सांगते काय? हा, राजवर्धन, नाही, आज कोणी मध्ये बोलायचं नाही. खाली घे बंदूक. अभी बोलू नको. जीव घेणे की कथा आज मी. राजवर्धन शांत हो. अरे काय करतोस? वेळ लागलाय का? राजवर्धन, अरे काका, काका काय शांत शांत काका. शशांक, तुका बस. तुझा काय संबंध नाही बोलायचा. खून झालं. नेहमी नेहमी मलाच डावलं जातं. कधी बघितलं तर बाबा होते. बाबा गेल्यानंतर दादा आला. दादा गेल्यानंतर हा काका, हा बी आला हक्क सांगायला. बंदूक खाली घे. नाही घेणार. आणि आता
आम्ही गेल्यानंतर आम्ही म्हटल्यामध्ये माकड व्हायचं का? आणि काय रे, राजवर्धन थांब. तुला मोठेपणा मिरवायचा ना? बंदूक खाली कर. मोठेपणा मिरवायचा, देऊ मोठेपणा. ए, वहिनी, बोलू नको. बंदूक खाली काय, गोळी सुटेल. तुला काय आवाज खाली करायचा वहिनी. या आवाजात तुझ्या नवऱ्याशी बोल. तो तुझ्या ताटाखालचा मांजर आहे, मी नाही. समजलं ना? कळतं का नाही? अरे बंदूक खाली कर. ऐक माझं. अहो, आई सांगा ना याला काहीतरी. अहो ऐका ना, माझी शपथ आहे तुम्हाला. बघितलंस ना? बघितलंस? बाळाची शपथ येते मला. ए भैरव आहे. राजवर्धन नाही या. तो काय मला बोलते हा? कशासाठी थांबले इथे? हे लोक फिरायला गेले महाबळेश्वरला. महाबळेश्वरला गेल्यावर त्यांचं सगळ्यांशी भांडण झालं. पुढे पुढे काय झालं? हा पुढे त्यांचं भांडण झालं सगळ्यांशी. हे संस्कार केले आम्ही तुझ्यावर? या घरात हे संस्कार आहेत? अरे घरातल्या माणसावर गोळी जातोस तू. एवढा आंधळा झालास का रे रागात? अरे हे घर उभं करण्यासाठी आयुष्य गेलं आमचं आणि एका क्षणाच्या रागात उद्ध्वस्त करायला निघालास तू. हातात बंदूक धरण्यापेक्षा स्वतःच्या रागावर ताबा ठेव राजवर्धन. अरे डोकं फिरलंय का तुझं काका? भरल्या घरात आपल्याच माणसांवर बंदूक रोखतोयस? आज अभिनी हात धरला नसता तर काय अनर्थ झाला असताचा विचार तरी आला का मनात? एवढा कडवटपणा भरलाय तुझ्या मनात की जीवावर उठलास आमच्या. हा तर रागाच्या भरात होत्याचं नव्हतं झालं असतं. कळतंय का तुला? आई सुद्धा हेच बोलली आता. मग मी काय चुकीचं बोलते का? आताच बंदुकीतून गोळी सुटली असती तर जीवावर बेतलं असतं. कळतंय ना?